नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आमच्या नवीन ट्रॅव्हल ब्लॉग सिरीजमध्ये, जिथे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत 12 दिवसांच्या रोमांचक युरोप ट्रिपवर। विविध सुंदर शहर, अप्रतिम दृश्य आणि रोमांचक अनुभवांचे सफर एकत्र करूया। चला तर या अद्वितीय प्रवासाचा आनंद घेऊया। पुढील काही दिवस तुम्ही आमच्या सोबत असणार आहात या सुंदर प्रवासात। तयार आहात ना? चला सुरू करूया। बापरे गुड मॉर्निंग गाईज। सकाळचे 4:12 झालेले आहेत आणि आता आपण उठूया आणि फटाफट फ्रेश होऊया। 5:30च्या आसपास माझे फ्रेंड्स येतील आम्हाला पिक करायला आणि तिथून पुढे आम्ही आमचा प्रवास चालू करू। स्टँड विसरली आहे अजून काय विसरले का? त्याच्यामुळे मला सारखं भीती वाटते की आपण काहीतरी विसरलो असेल। परत एकदा लॉक चेक करायला गेली। चला चला चला। आता आमच्यासमोर पहिलं आणि सगळ्यात मोठं टार्गेट उभं होतं। एकाच दिवशी जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास करायचा होता आणि तो सुद्धा आमच्या इलेक्ट्रिक कारमध्ये। आणि एवढंच नाही, या प्रवासात 2 फेरींवरती वेळेवर पोहोचायचं होतं, ज्यामुळे आपण आराहुसला वेळेत पोहोचू शकलो असतो। हे टार्गेट साध्य करणं सोपं नव्हतं, पण आमचं ध्येय होतं हे आव्हान पूर्ण करणं आणि त्यासाठी आम्ही सज्ज होतो। मस्त। आम्ही सुरुवात जरी लवकर केली असली तरी हॉगसन सोडायला आम्हाला 5:50 झाले। पहिली फेरी 6:30 वाजताची होती आणि आता आमच्यासमोर पहिलंच मोठं आव्हान होतं ते फेरीजवळ वेळेवरती पोहोचण्याचं। फेरी आमच्या गावापासून 41 किलोमीटर दूर होती। जर आपण आपल्या भारतात असतो तर कदाचित हे इतकं अवघड नसतं, पण नॉर्वेमध्ये स्पीड लिमिट फार कमी आहे आणि स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं, त्यामुळे आम्हाला गाडीचा वेग वाढवता आला नाही। पण तरीही आम्ही कसेबसे फेरी सुटण्याच्या थोडक्याच आधी पोहोचलो। फेरीमध्ये अशा प्रकारचं एक छोटंसं रेस्टॉरंट असतं। इथे तुम्ही ब्रेकफास्ट, स्नॅक्स किंवा कॉफी घेऊ शकता। सकाळी लवकरची फेरी असल्यामुळे फेरीवरती काहीच गर्दी नव्हती। सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केल्यामुळे नॉर्वेच्या निसर्गाचे हृदयस्पर्शी दृश्य आम्हाला पाहायला भेटले। धुक्यातून झळकणारा उगवता सूर्य, शांत समुद्र, तो क्षण खरंच अविस्मरणीय होता। पहिला अडथळा आम्ही यशस्वीरित्या पार केला होता। आता पुढचं टार्गेट होतं ख्रिस्टियनसनला वेळेवरती पोहोचणं, तेही फेरीच्या वेळेच्या 1 तास आधी, म्हणजे 12च्या आसपास। पण त्याआधी सगळ्यांना जोरात भूक लागली होती। लवकर निघाल्यामुळे आम्ही अजून नाश्ता केला नव्हता। आता रस्त्यात एखादी चांगली जागा बघून थांबायचं आणि घरून आणलेलं सँडविच खायचं असं ठरलं। हे रेस्टा प्लास बोलतात याला। मोठे जे हायवेज असतात ना, हायवेजच्या बाजूला हे असे रेस्टा प्लास म्हणून रेस्टसाठी, जसं त्या बाजूला तुम्ही बघू शकता वॉशरूम्स आहेत इकडे, त्यानंतर इकडे असे बेंचेस लावलेले असतात। कमी आहे सो हे असे बेंचेस वगैरे लावलेले असतात। सो तुम्ही इकडे नाईट स्टे सुद्धा करू शकता। नाईट स्टेसाठी तुम्हाला इथे अलाउड असतं। जसं तुम्ही इथे बघू शकता एक कॅम्प वगैरे लावलेला आहे। सो कॅम्पर व्हॅन, त्यानंतर अशा प्रकारचे टेंट्स वगैरे लावून तुम्ही इथे राहू शकता, किंवा लॉंग ड्राईव्हवरती तुम्ही जर असाल तर तुम्ही इथे थांबून रेस्ट करू शकता। तर आम्ही आता करणार आहे ब्रेकफास्ट। तो आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे। सो द टेंट बघा। वाव।
Another short break before Kristiansand. खरंच नॉर्वे हॅज अ मोस्ट ब्युटिफुल रेस्ट प्लेसेस नियर बाय द हायवेज. आम्ही आलो इथे क्रिस्टियनसँडला आणि आता आम्हाला इथे दुसरी फेरी पकडायची आहे आणि इथे सगळ्या कार्स वेटिंगला उभे आहेत. आणि ॲक्च्युली ही फेरी म्हणजे कशी आहे, आम्ही एंट्री नॉर्वेमधून करतोय पण फेरीची एक्झिट आम्ही डेन्मार्कमध्ये करू. त्यामध्ये कंट्री चेंज होईल. 300 किलोमीटरचं ट्रॅव्हल केलं आम्ही. 36% चार्जिंग राहिलं आहे कारचं. मग डेन्मार्कमध्ये आम्ही एंट्री करू. तिथून पुढे थोड्या अंतरावरती आम्हाला चार्जिंग करावं लागेल. दुसरी फेरी बरीच मोठी आणि प्रशस्त होती. 1 ते 3.5 असा 2.5 तास आम्ही फेरीवरती असणार होतो. त्यामुळे आम्ही इथे फेरीवरतीच बफे बुक केला होता. पर पर्सन 190 क्रोनर आणि कारसाठी 1350 क्रोनर असे फेरी चार्जेस आहेत. बफे फारच मस्त होता. आम्ही फटाफट आमच्या आवडीच्या गोष्टी प्लेटमध्ये घेतल्या आणि निवांत व्ह्यूचा आनंद घेत जेवत बसलो. आणि हां, तिथे रेड वाईन, व्हाईट वाईन आणि बिअरचा ऑप्शन पण अवेलेबल होता. 250 क्रोनर पर पर्सन असा हा बफे वर्थ ट्राईंग आहे. आपण ऑलमोस्ट डेन्मार्कमध्ये पोहोचतोय. ही ॲक्च्युली क्रूजची मागची बाजू आहे. समोरच्या बाजूला बऱ्यापैकी आता लँड दिसते आणि ऑलमोस्ट 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचतोय. सो तिथे उतरल्यानंतर डायरेक्ट आम्ही चार्जिंग स्टेशनला जाणार आहे. चार्जिंग स्टेशनला ऑलमोस्ट एक अर्धा पाऊण तास, मे बी 20 मिनिट्स लागतील चार्जिंगला. आम्ही बुकिंग जे केलेलं आहे, आजचा स्टे आराऊसमध्ये आहे. सो आराऊसमध्ये आमचा पहिला स्टे असेल. सो लेट्स गो अँड सी हाऊ द सिटी इज. आणि हां, आपण एक स्ट्रीट फूडसाठी आपण जाणार आहे. तिकडे आराऊसमध्ये एक फेमस स्ट्रीट फूडचे स्टॉल्स आहेत. We are at the charging station now. It's called UNO-X. You can see behind this one. Okay, so we got into the problem. इथे 2 प्रकारचे चार्जर्स अवेलेबल आहेत. एक न्यू वन आणि ओल्ड वन. सो न्यू वन सगळे बुकड आहेत. तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे. सो ओल्ड चार्जर आमच्या गाडीला बसत नाही आहे. सो आम्हाला वेट करावं लागेल. सो लेट्स सी किती वेळ थांबावं लागतं आम्हाला. सो यू कॅन सी हे जे आहे ओल्डवाला आहे आणि हा चार्जर के टाईप जो आहे हा न्यूवाला चार्जर आहे. सो आम्हाला हा रिक्वायर्ड होता. तर आता आम्हाला भेटलेला आहे. सो आता आपण चार्ज करूया गाडीला. टेस्ला ऑलमोस्ट 80% चार्ज करून आम्ही पुढे निघालो. 6-6:30च्या आसपास आम्ही आराऊस सिटीमध्ये पोहोचलो. बाय द वे, आराऊस इज अ सेकंड लार्जेस्ट सिटी ऑफ डेन्मार्क. इथे आम्ही Airbnb थ्रू एक अपार्टमेंट बुक केलेलं होतं. सो धिस इज आवर अपार्टमेंट. हे अपार्टमेंट 1,500 क्रोनरमध्ये आम्ही Airbnb थ्रू बुक केलं होतं. आता फटाफट फ्रेश होऊन थोडीशी रेस्ट घेऊन आम्ही डिनरसाठी स्ट्रीट फूड मार्केटला निघालो.
वाव, या ठिकाणची वाईब काही वेगळीच होती. आणि फायनली आमच्या युरोप ट्रिपला सुरुवात झाली. या ठिकाणी स्ट्रीट फूडचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. इंडियन फूड, थाई फूड, कोरियन फूड अँड ऑफकोर्स युरोपियन फूड. बराच वेळ फिरल्यानंतर फायनली सोनालीने कोरियन डिश ट्राय करायचं ठरवलं आणि मी डक बर्गर. हां, I'm trying Korean fried chicken. के ड्रामा राईट. Yeah. How's it? आणि हां, जर तुम्ही आराऊसमध्ये असाल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे. पॉप्सिकल्स एक आईस्क्रीमचाच प्रकार आहे पण थोडा युनिक आहे. जबरदस्त टेस्टी डिनर झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना भयानक झोप आलेली. बट एक वेगळंच चॅलेंज आमची वाट पाहत होतं. असं खालून पाहिजे जरा दुर्लभ खालून